श्री
निलेश कोलेकर अध्यक्ष, त्याचप्रमाणे श्री किरण मोहित उपाध्यक्ष, सन्माननीय सचिव श्री संकेत मांजरेकर, सहसचिव श्री प्रसन्न कोलेकर, आमदार कोलेकर खजिनदार, त्याचप्रमाणे उपखजिनदार श्री श्रवण कोलेकर, माजी अध्यक्ष श्री अजय कोलेकर, सल्लागार श्री वसंत मांजरेकर, सल्लागार सन्माननीय किशोर जाधव, सल्लागार श्री अमित अरुण कोलेकर, हे समस्त गाजूरे काठी ते भंडारी समाज यांच्या वतीनं या सगळ्यांचे लाख आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी पंचक्रोशीतून आलेले अनेक कलाकार मंडळी, त्यामध्ये आमचे किशोर वाडकर उपस्थित, त्याचप्रमाणे आपल्या आरावीचे भजन प्रेमी रमेश पाटील या ठिकाणी आले असतील, तर माझ्या भजन मंडळाकडून लाख आभार व्यक्त करतो. महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवरामाचा कलेचा अधिपती श्री गणरायाला वंदन करून इथली स्थान देवता, इथली ग्राम देवता श्री बजरंगाचा आशीर्वाद घेते आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं दरबारीच्या दुसऱ्या वारीला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. वाद्यांचा आवाज फार झाला, कमी करा. हॅलो, सेटिंग पुन्हा कोणाची कमी झाली, चेक करा. एक एक सेट झाला तर बिघडवू नका. हॅलो 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 लक्ष कर. जवळ अतिशय सुंदर वातावरणामध्ये या ठिकाणी माझं सर्व पंचक्रोशीतून आलेले हे सर्व भजनी श्रोते आणि दोन्ही बुवा मुंबईवरून मागवले. त्यामध्ये आता आमचे मसुरकर बुवा भजन करून गेलेले आहे. काय प्युअर व्हेजिटेरियन माणूस आहे, जास्त गळगळ काढण्याच्या भानगडीत पडला नाही तो. पण माझी दुसरी बारी आहे. नक्कीच मनोरंजन, भजन आणि प्रबोधन या सगळ्या गोष्टीचा संगम होईल. लवकर आला होता आणि या ठिकाणी मला वाटलं का पब्लिकच नाही, म्हणजे कोणाचा काय आवाज येत नव्हता. पण नंतर इथं आल्याच्या नंतर आम्ही तिकडे बसलो होतो. इथं आल्याच्या नंतर कळलं की माझा भजन रसिक भरपूर आहे, पण बुवाला थोडा जरा अंदाज नाही की लोकांना कसं जरा हसून खेळून ठेवायचं. ठीक आहे, तिसऱ्या बारीला त्याला नक्कीच तापवतोय. पहिल्यांदा देवाचं नामस्मरण करूया. आदोराम तपोवनादिगमनम्, आदोराम तपोवनादिगमनम्, आदोराम तपोवनादिगमनम्, आदोराम तपोवनादिगमनम्, हत्वा मृगा काञ्चनम्, हत्वा मृगा काञ्चनम्, वैदेहरणं जटायुमरणम्, वैदेहरणं जटायुमरणम्, सुग्रीव
वाली निर्दलनं समुद्र तरणं वाली निर्दलनं समुद्र तरणं लंकापुरी दाहनं लंकापुरी दाहनं पश्चात् रावण कुंभकर्ण हननं पश्चात् रावण कुंभकर्ण हननं ये तत्वी रामायणं ये तत्वी रामायणं ये तत्वी रामायणं ये तत्वी रामायणं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये भजनकार गुरुवर्य प्रमोद हरियाण कैलासवासी भजन सम्राट परशुराम पांचाळ छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी महाराज हॅलो हॅलो आता चांगला सीड रामकृष्ण हरी बुवानी शिवशंकराचं भजन घेतलंय. मी पण ते ठरवलं, पण आता रामकृष्ण हरी वारकरी बीज मंत्र. राम म्हणजे रामाचा आचार, कृष्ण म्हणजे कृष्णाचा विचार आणि हरी म्हणजे हरीचा उच्चार. या वारकरी बीज मंत्रांना पहिल्यांदा देवाचं नामस्मरण करूया आणि नंतर प्रबोधन मनोरंजन. गेली सतत मुंबईमध्ये कार्यक्रम चालू आहे. आल्याच्या नंतर 2 दिवस गावी आहे. चैत्रातल्या जत्रा चालू आहे. 2 दिवस डबलवारी होती. थोडा आवाजावर ताण आहे, पण माझा भजन रसिक नक्कीच सांभाळून घेत. तो बजरंग आपला नक्कीच आशीर्वाद देईल. माझा आवाज पुन्हा रुळावर येऊ अशी भजनाची प्रार्थना करतोय आणि माझ्या या सर्व भजनी श्रोत्यांना तो आनंद मिळो. मला लांब नाही घेतो, बरोबर येतो. साऊंड वाल्यासाठी जोरदार टाळ्या का मंडळी. काय तुम्ही एक वेळ बक्षीस नाही दिला तरी चालेल, पण गाणं आवडले की टाळ्यांचा कडकडाट करा. कारण या पंचकृषीमध्ये हा भंडारी समाज म्हणजे माझ्या समुद्र किनारी लाभलेला अतिशय भाविक आणि भक्तीचा समाज आहे. गेली अनेक वर्ष या ठिकाणी भजनाची भाऱ्या भजनाचे कार्यक्रम होत आहेत. माझ्या बाबाने अनेक वेळा भजने केलेली आहेत. मी 2017 मध्ये या ठिकाणी डबलवारी केलेली आहे आणि त्यानंतर अनेक दिग्गज भजनी बुवांची बाऱ्या या ठिकाणी झालेल्या आहेत. आणि त्यानंतर माझ्यासारख्या छोट्या कलाकाराला
तुम्ही इथे संधी दिली त्याबद्दल खरोखर तुमचे लाख लाख आभार व्यक्त करतोय. पहिल्यांदा देवाचा नाम स्मरण. मदनी गगनी सानी धमगरे सा साग मदनी ध Ram
सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे ते ते भगवंतांचा दृष्टांत आहे. कृत त्रेत द्वापार सरल बुवानी मगाशी सांगितलं, या कलियुगामध्ये देवाची भक्ती करायची असेल तर केवळ आणि केवळ नवविधा भक्ती, श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन, त्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ भक्ती म्हणजे श्रवण भक्ती. आणि तुम्ही श्रवण करताय म्हणून तुमच्यामुळे आम्हाला किंमत आहे. आज बजरंगाचं मंदिर, या हनुमंतरायाची सेवा गालसुरे काठी ग्रामस्थ मंडळ कित्येक वर्ष करताय. अहो तुम्ही आम्ही भाग्याचे 14 वर्ष त्रेता युगामध्ये प्रभू रामचंद्राला वनवास झाला, पण या कलियुगामध्ये प्रभू रामचंद्राला 500 वर्ष वनवास भोगावा लागला. आणि त्यानंतर 22 जानेवारी 2024 साली अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर झालं. आपल्या हिंदू देवता होता. त्रेता युगामध्ये जी गुढी उभारली होती ती हिंदू धर्माची मेळ, आणि ते प्रभू रामचंद्राचं भव्य दिव्य मंदिर आपल्या या भारतामध्ये झालेलं आहे. जोरदार टाळ्या म्हणजे प्रभू रामचंद्रासाठी होता, कारण हिंदू धर्म वाढला पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही आम्ही आज देवाच्या नामाचा जागर करतोय. प्रबोधनातून, भजनातून, मनोरंजनातून केवळ एकच उद्देश की आपली संस्कृती टिकली पाहिजे. आणि म्हणूनच बुवांनी सुंदर भजन केलेलं आहे, त्यांचं स्वागत करायलाच पाहिजे. डबल वारी बुवांनी सांगितलं, डबल वारीमध्ये जास्त काय बोलायची गरज लागत नाही, पण बुवा मनोरंजन असायलाच पाहिजे. हौसे नवसे गौसे सगळ्या पद्धतीचे लोक असतात. रूपाचा अभंग सादर करतोय गजब सुंदर पैकी म्हणजे हनुमंतरायाच्या मंदिरावरून रचलेला आहे, तुमच्या समोर सादर करतो. इको दे थोड़ा. पनी सा गरी सा नि सा धम प गम पनी सा मर्म बंधातली ठेवणी, मर्म बंधातली ठेवणी, प्रेम ठेवी सुखानी दुःखवी जीवन बंधातली ठेवणी. गमवली हरी गम गमपनी सा विठोबा रे कुमाई सावळे विठोबा, जय जय विठोबा रे कुमाई सावळे, विठ्ठल 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 विठोबा रे कुमाई सावळे विठोबा, जय जय विठोबा रे कुमाई सावळे, विठ्ठल 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 विठोबा रे कुमाई सावळे विठोबा, जय जय विठोबा रे कुमाई सावळे, विठ्ठल
ऐसे लावण्य रूपणे अर्चना
महाराष्ट्र माझा अतिशय सुंदर महिना तुमच्या आमच्यासाठी. चैत्र महिना म्हणजे हिंदू धर्माचं पहिला सण गुढीपाडवा. त्यानंतर 1 मे कामगार दिन. 105 हुतात्म्याने आपलं बलिदान देऊन या महाराष्ट्र राज्याची निर्मिती केली आणि त्या महाराष्ट्र राज्याला महाराष्ट्र गीत म्हणजे राज्यगीताचं दर्जा मिळालेला. तो महाराष्ट्र गीत तुमच्या समोर सादर करतोय. महाराष्ट्र माझा गैजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गैजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गैजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गैजा महाराष्ट्र माझा. वावरता कृष्ण कोयना भद्रा गोदावरी वावरता कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी हिमतडीचा तटानाया 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 हिमतडीचा तटानाया यमुनेचे पाणी पाजा जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गैजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गैजा महाराष्ट्र माझा. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. देवते सण धर्मापायी प्राण घेतलं वापी. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. घर 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 में एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. घर 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 में एक ही नारा श्री राम. घर 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 में एक ही नारा चालाय एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय मंगेश बोलेकर महाराष्ट्र गीतासाठी 201 रुपयाचं पारितोषिक केलं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अशीच बरकत दे रे बाबा सगळ्यांना. काय माऊली मला माहिती आहे संतोष शेटकर त्याचा आवाज तुम्ही सगळ्यांनी ओळखलेला आहे. पण आज थोडस खाण्यापिण्यामध्ये काहीतरी झालंय म्हणजे दुपारपर्यंत मला चालेल. ठीक आहे तुम्ही सगळे समजून घ्या. अतिशय सुंदर गजल गालसुरे काठी ग्रामस्थामध्ये आणि गावामध्ये या हनुमंतरायाचं म्हणतील गेली कित्येक वर्षापासून या हनुमंतरायाच्या कृपेने गालसूर काठी ग्रामस्थांचा भरभराटी झाली. घर सुजलाम सुफलाम झालं आणि प्रत्येक घराघरामध्ये
कोणी वकील, कोणी इंजिनियर, कोणी डॉक्टर, असे विविध क्षेत्रावरती काम करणारा माझे एक गारसुरकाठी ग्रामस्थ आणि गाव अतिशय सुजलाम सुफलाम असं झालेलं आहे. आणि त्या गावावरून गजर रचलेला आहे. गजराच्या माध्यमातून प्रबोधन करेल. सन्माननीय मोहन कांबळे, श्री मोहन कांबळे यांच्याकडून 101 रुपयाचा अनुभव पारितोषिकाला धन्यवाद. धन्यवाद. भगवंताची कृपा ही थोर गारसुरकाठी गावावर, गारसुरकाठी गावावर हनुमंताचं मंदिर, हनुमंताचं मंदिर, हनुमंताचं मंदिर तिथे शोभून एक नंबर, हनुमंताचं मंदिर तिथे शोभून एक नंबर, हनुमंताचं मंदिर तिथे शोभून एक नंबर. भगवंताची कृपा ही थोर, भगवंताची कृपा ही थोर गारसुरकाठी गावावर, गारसुरकाठी गावावर हनुमंताचं मंदिर, हनुमंताचं मंदिर तिथे शोभून एक नंबर, हनुमंताचं मंदिर तिथे शोभून एक नंबर, हनुमंताचं मंदिर तिथे शोभून एक नंबर. हनुमंताचं मंदिर एवढंच किती सुंदर दिसतंय. कोणती गोष्ट केली असती की तिची माती होती मंडळी, पण नामस्मरण असं आहे की तुम्ही किती करा तुमच्या आयुष्यात सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. अहो दास्यत्व कोणाकडून घ्यावा? मी हनुमंतरायासारखं दास्यत्व करणारा ह्या त्रिभुवनामध्ये कोणी जन्माला आला नाही. बुद्धीची देवता, शक्तीची देवता म्हणून श्री हनुमंतरायाचे चरण तुम्ही आम्ही धरले, आयुष्यात सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. एक दिवशी असाच झाला, माझ्या जोडीवाल्याच्या स्वप्नामध्ये हनुमंतराय आला. त्यांनी काय केलं बघा, आम्ही सगळे बुवा लोक एक दिवशी भेटलो होतो. आम्हाला सगळ्यांना खीर जास्त आवडतो म्हणून एकत्र आम्ही खीर केली. मी, विशाल बुवा आणि माझा जोडीवाला होता, तिघांनी आम्ही खीर बंद केली. पण झाली काय, खीर थोडीशी जरा कमी झाली आणि खीर एवढी खमंग झाली. आता पहिल्यांदा खायची कोणी हा मोठा प्रश्न. मग काय झालं, आम्ही ठरवलं की थोडा वेळ जरा आराम करूया. ज्याला चांगलं स्वप्न पडेल त्यांनी ती खीर खायची, म्हणजे खिरीचा पहिला मान त्याला. आणि झालं बाबा, 2 तासानंतर आम्ही तिघे उठलो. मला विचारलं, मी सांगितलं माझ्या स्वप्नामध्ये प्रभू रामचंद्र आले, त्यांनी मला अयोध्येमध्ये घेऊन गेले, रथामध्ये बसवलं, पंचपक्वान्नाचं भोजन घातलं, पूर्ण अयोध्या नगरीचं दर्शन घडवलं आणि पुन्हा मला इथे आणून सोडलं. मला वाटलं का माझ्यापेक्षा स्वप्न कोणाला चांगलं नसेल. दुसऱ्या बुवाला विचारलं, माझा दुसरा साथीदार होता, तो म्हणाला अरे हे काहीच नाही, माझ्या स्वप्नामध्ये श्रीकृष्ण भगवान आले, त्यांनी मला द्वारकेमध्ये घेऊन गेले, द्वारकेमध्ये घेऊन गेले आणि रथामध्ये बसवलं, पूर्ण द्वारका नगरी दाखवलं, पेंड्या सुदामा सगळ्यांची भेट घालून दिली, रुक्मिणीची भेट घालून दिली, सत्यभामेची भेट घालून दिली आणि पुन्हा मला इथे आणून सोडलं. आता आमच्या दोघांची स्वप्न अशी झाली. पण झाला काय, आमचा विशाल बुवा चाप्टर त्यांनी सांगितलं अरे माझ्या स्वप्नामध्ये हनुमंतराय आले, अशी गदा खांद्यावर, आणि मला झोपून बोलतात हे विशाल उठ, गदा खांद्यावर, हे विशाल उठ आणि ती खीर खाऊन टाक, जर नाही खाल्लीस तर तुला गजाने मारेन. आणि ह्यानी ती खीर अगोदरच खाल्लेली, आम्ही बघतो टोपर रिकामी, म्हणजे चतुर किती तो बघा असा पोचलेला आहे तो. आता दुसऱ्या बाजूला माझी साला काढेल, पण काय कुठेतरी सुरुवात व्हायला पाहिजे. पण तसं तो मला बोलणार नाही. त्याला किती बोललो अजिबात राग येणार नाही. किती बोललो, तो मला किती बोललो मला राग येणार नाही, मी त्याला किती बोललो अजिबात राग येणार नाही. अहो निर्लज्ज माणसाला कुठं राग असतो काय. पण काय, या हरिनामाचा वारसा आहे. या हरिनामाच्या या प्रभू हनुमंताच्या या देवाच्या प्रकटण्याने हे गाव सुजलाम सुफलाम कसं झालं आहे. अशी गावाची किमया न्यारी, अशी गावाची किमया न्यारी, पंचक्रोशीत गाव लय भारी, पंचक्रोशीत
शांती नांद मेधारी सुख शांती नांद मेधारी सुख शांती नांद मेधारी तार मृदुंगाचा जय घोष करुणी जय हनुमान तार मृदुंगाचा जय घोष करुणी करती नामाचा गर्जन करती नामाचा गर्जन हनुमंताचं मंदिर हनुमंताचं मंदिर तिथे शोभून एक नंबर हनुमंताचं मंदिर तिथे शोभून एक नंबर हनुमंताचं मंदिर तिथे शोभून एक नंबर सर्जा राजाची खिल्लारी जोडी सर्जा राजाची खिल्लारी जोडी माझा शेतकरी नांगर घरी माझा शेतकरी नांगर धरी माझा शेतकरी नांगर धरी बघा आपला हा रायगड जिल्हा म्हणजे शेती प्रधान देश या जिल्ह्यामध्ये जो तो आपल्या पोटाची खळगी हा कष्ट करूनच भरणार कधी कुणाकडे हात पसरणार नाही आगरी भंडारी कोळी ही आपली मिळालेली हस्तमातीला ही संपत्ती आहे ती अवर्णनीय आहे समुद्राच्या लाटाच्या फेसानं तुमच्या आमच्या गळ्यामध्ये सोनं घातली तो तुम्ही आम्ही खरोखर नशीबवान जे खाडीच्या किनारी तुमचा आमचा जन्म झालेला आहे आता आमच्या आपल्याला पण अरबी समुद्राची खाडी आलेली आहे खरसाईला पण हा श्रीवर्धन खोरा या खोऱ्यामध्ये माझा भंडारी समाज खरोखर एवढा प्रगतशील आणि एवढा भाविक आहे गेली कित्येक वर्ष हा श्रीवर्धन तालुका म्हणजे भजनाची पंढरी अनेक दिग्गज भजन सम्राट परशुराम पांजाळबुवा असू दे चंद्रकांत कदम असू दे वामनबुवा खोपकर विलास पाटील बुवा असू द्या अनेक दिग्गज बुवांची भजने या ठिकाणी झालेली आहेत त्या भंडारी समाजामध्ये आमचे सदानंदजी खेऊर बुवा स्वर्गीय माझ्या बाबांचे गुरु या ठिकाणी त्यांनी आपलं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजवलेले असे सदानंद खेऊर बुवा या भंडारी समाजाचं भूषण आणि अशा या भंडारी समाजाच्या ग्रामस्थांमध्ये भजन करण्यासाठी आम्हाला बोलवलं खरोखर आमचं भाग्य समजतं म्हणून सांगितलं आहे का सर्जा राजाची खिल्लारी जोडी माझा शेतकरी नांगर धरी माझा शेतकरी नांगर धरी माझा शेतकरी नांगर धरी कष्टाची भाकर खाई कष्टाची भाकर खाई झोप सुखाची लागून जाई झोप सुखाची लागून जाई झोप सुखाची लागून जाई अरे माणसाने पैसा किती कमवला हे महत्वाचं नाही तुम्ही आयुष्यात कर्म कसे करता हे जास्त महत्वाचं आहे अहो 150 वर्ष मायकेल जॅक्सन जगणार होता किती 150 वर्ष 12 डॉक्टरांचा तापा सोबत अरबोपती खरबोपती होता पण वयाच्या 50 मध्ये गेला प्रारब्धामध्ये जेवढा आहे तेच तुम्हाला मिळणार तुम्ही पेशात तुमचं मरण विकत घेऊ शकत नाही अहो 100 पुत्रांचा बाप धृतराष्ट्र हस्तिनापूरचा राजा जंगलामध्ये कुत्र्यासारखा मेला पण साधं ज्याला बसायला गोंडपाट नव्हतं साधं ज्याला बसायला गोंडपाट नव्हतं ते तुकोबारायांना माझ्या वैकुंठातून विमान आलं ही हरिनामाची ताकद आहे आणि म्हणून देवाचं नामस्मरण करा टाळ्या वाजवल्या तरी चालेल इकडे टाळ्या वाजवलेल्या नाही असो काय हा पारकी भजनी रसिक त्यांना माहिती आहे बुवानी आवडलं पण ते टाळ्या नक्की वाजवणार आहे पण मी पण वाट बघतो की कधीतरी ह्यांना आवडेल काय थोडा मला आवाजाने आज खरोखर दुःख असतंय पण नक्कीच याची परतफेड नक्की मी कधी ना कधीतरी करेन कारण आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुमच्या या रायगडचं लेकरू संतोष शेतकर बुवा वर्षाच्या 12 महिने सिंधुदुर्ग रत्नागिरी गोव्याच्या बाउंड्री पर्यंत सतत भजन चालू असतात रायगड मध्ये आता पुन्हा उद्या आमची मुरुडला बारी आहे म्हणजे 30 तारखेला आणि नंतर मे महिन्यामध्ये 15 ते 16 बारी आहे सतत भूक असल्यामुळे कामधंदे करून घरी जाऊन झोपायचं नसतं पिंगावर करून पण ते कामधंदे करून ही सेवा करायची असते म्हणून थोडा कोणतरी आवाज तुम्ही नक्कीच सांभाळून घ्याल अशी मी अपेक्षा करत आहे कष्टाची भाकर खाई झोप सुखाची लागून जाई झोप सुखाची लागून जाई झोप सुखाची लागून जाई हातात कामणी हात नाम जय हनुमान हातात कामणी हात नाम करती सुखाचा संसार हे माझे सर्व रायगडवासी
आणि म्हणूनच या संसारामध्ये तुम्हाला सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा देतोय. कारण दान धर्म करत राहिला तर आयुष्याचं सार्थक होईल. नाहीतर पैसा किती कमवला मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याचं काही काम होत नाही. अहो एवढं भव्य दिव्य मंदिर बांधलंय, त्या मंदिराला कोणी वेळ दिलाय, कोणी कष्ट दिले, कोणी पैसा दिलाय, बरं की नाही. गावचा विकास 4 लोकांनी करायचा असतो. ज्याला वेळ देता येईल त्याने वेळ द्यायचा, ज्याला कष्ट देता येईल त्याने कष्ट द्यायचंय, ज्याला पैसा देता येईल त्यांनी पैसा द्यायचाय, पण ज्याला काही जमत नाही त्यांनी कमीत कमी गप्प बसायचं. बरं की नाही. अडचण पहिल्या तिघांची नाही, अडचण चौथ्याची आहे. कारण त्यांनी एकदा वळवळ सुरू केली की ठरलेली चळवळ कुठंतरी नेस्तनाबूत होते. एक दिवशी असंच झालं. 1.25 लाखाची मूठ झाकली, मूठ 1.25 लाखाची. ही म्हणीच्या मागे इतिहास आहे. एका राजानं एका मंदिराचं उद्घाटन केलं होतं. काय आहे, गावामध्ये एक भटजी बुवांच्या घरी मंदिर गावकऱ्यांनी बांधलं होतं. आता गावकऱ्यांनी मंदिर बांधता बांधता त्यांना कळलं की राजा मंदिराच्या उद्घाटनाला येणार आहे. आता राजा येणार म्हटल्यानंतर गावकऱ्यांनी काय केलं, कर्ज बिर्ज काढून मंदिराला ही रंगरंगोटी वगैरे केली. कारण राजा येणार आहे आणि राजा काहीतरी नक्कीच देणार. आणि मंदिराची रंगरंगोटी केली, चांगले मार्बल ग्रॅनाइट लावले आणि उद्घाटनाला राजा आला. राजा आला आणि त्यांनी फक्त 101 रुपये ठेवले. आता हे भटजीने बघितलं, बघा काय काय लोकांची कॉलर ताट असते पण दान धर्म करत नसतात, तसा तो राजा. आता हे भटजीने बघितलं आणि गावकऱ्यांनी ठरवलं की आता एवढा खर्च केलाय, आता हे कर्ज काढणार कोण, फेडणार कोण. म्हणून त्या लोकांनी एक आयडिया केली की अख्ख्या पंचक्रोशीतील सर्व गावकऱ्यांना बोलवलं आणि त्या राजाने दिलेले 101 होन, म्हणजे त्याच्या काळामध्ये होन होते, ते असे मोठी ठेवले आणि अख्ख्या पंचक्रोशीतील गावकऱ्यांना बोलले की राजाने जी वस्तू दिलेली आहे ती आम्हाला काही झेपणार नाही. म्हणजे राजाने काय वस्तू दिली ती आम्हाला काही झेपणार नाही, त्यामुळे तिचा आम्ही लिलाव सुरू करतोय. आणि सगळे पंचक्रोशीतून लोक आली. आता जे काही ज्ञानी पंडित त्यांना वाटलं काय राजाने वस्तू दिली म्हणजे ती जबरदस्त असणार, म्हणून तिचा लिलाव 10,000 पासून सुरू झाला. 10,000, 20,000, 30,000, 50,000 पर्यंत गेली. आणि ही बातमी राजाला कळली. हातामध्ये फक्त 101 रुपये होता. ही बातमी राजाला कळली. राजा धावत धावत आला आणि त्या भटजीला बोलतोय, बाबा हे 1.25 लाख घे, पण मुठीत काय तो लोकांना काय सांगू नको. तिथपासून झाकली मूठ 1.25 लाख. ही म्हण आहे. म्हणून माणसाकडे किती पैसा आहे याला महत्व नाही, तुम्ही दान धर्म किती करताय, चांगले किती कर्म करताय याला जास्त महत्व आहे. म्हणून समजाय का तेव्हाच वाचेल जेव्हा त्या संस्कृतीचं जतन तुम्ही आम्ही करा. मंडळी, ज्या घरामध्ये संस्कृती चांगली त्या घरामध्ये संतती चांगली निघेल. बघा, ज्याच्या घरामध्ये संस्कृती चांगली त्याच्या घरामध्ये संतती चांगली निघेल आणि संतती चांगली निघाली तर तुमची संपत्ती नक्की टिकणार. म्हणून आयुष्यात 2 गोष्टींना घाबरायचं, एक पाप आणि एक बाप. काय सांगतोय, आयुष्यात 2 गोष्टींना घाबरायचं, एक पापाला आणि एक बापाला. जो पापाला घाबरला
जो बापाला घाबरला त्याचा परमार्थ चांगला झाला आणि जो बापाला घाबरला त्याचा प्रपंच चांगला झाला. म्हणून आयुष्यात दोन गोष्टींना घाबरा, तुमच्या आयुष्यात सोनं झाल्याची राहणार नाही. म्हणून सांगू राहिलो रूढी परंपरा जपण्याचा देती संत शेख जोटीचा, देवी संत शेख जोटीचा, देवी संत शेख जोटीचा. बजरंगाला विठुरायाला जय हनुमान, बजरंगाला विठुरायाला आज वंदन करशील कर, आज वंदन करशील कर. हनुमंताचं मंदिर, हनुमंताचं मंदिर, तिथं शोभून एक नंबर. हनुमंताचं मंदिर, तिथं शोभून एक नंबर. हनुमंताचं मंदिर, तिथं शोभून एक नंबर. भगवंताची कृपाई तोरा, जय हनुमान. भगवंताची कृपाई तोरा. कळसुई गाठी गावावर, कळसुई गाठी गावावर. हनुमंताचं मंदिर, हनुमंताचं मंदिर, तिथं शोभून एक नंबर. 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 धन्यवाद. सन्माननीय सुभाष गोगरकर यांच्याकडे माझ्या भजन मंडळासाठी 101 रुपयाचा अनुमोदनाचं पारितोषिक. धन्यवाद. शैलेंद्र कोलेकर यांच्याकडे माझ्या भजन मंडळासाठी 101 रुपयाचा अनुमोदन पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय श्री सुरेश कोलेकर यांच्याकडे माझ्या भजन मंडळासाठी 101 रुपयाचं लाख मोलाचं पारितोषिक. धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय मंगेश कोलेकर 101 रुपयाचं हनुमंताचं मंदिर सुंदर गजर घेतल्याबद्दल 101 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सन्माननीय दक्ष कोलेकर यांच्याकडून या गजरासाठी 201 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अशीच बरकत दे रे बाबा सगळ्यांना. हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गीत व्हायला पाहिजे. सन्माननीय मंगेश कोलेकर 251 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. नक्कीच घेणार. अहो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणजे केवळ कुठल्या राजकारणाशी संबंध नाहीये. मराठी माणसाच्या हक्कासाठी जगणारा हा अवलिया तुमच्या आमच्यामध्ये श्वासाने नाहीये पण तो ध्यासाने आहे. आणि त्यांची शिकवण पाहिजे. आणि आज जर बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर खरोखर आणि त्यांची असण्याची गरज होती. असो पण त्यांचे विचार तुम्ही आम्ही घेऊन आपल्या समाजाचं हित करूया, आपल्या गावाचं हित करूया, आपल्या देशाचं हित करूया. फक्त शिकवण माझ्या बाळासाहेबांची, माझ्या छत्रपती शिवरायांची शिकवण असू द्या. आपल्या महाराष्ट्राचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. नक्की घेईन. देवा बजरंगा, देवा बजरंगा नमन करीतो तुला. देवा बजरंगा नमन करीतो तुला. देवा बजरंगा नमन करतो तुला. देवा बजरंगा नमन करतो तुला. मंगल मूर्ती मारुती नंदन, मंगल मूर्ती मारुती नंदन, मंगल मूर्ती मारुती नंदन, मंगल मूर्ती मारुती नंदन, मंगल मूर्ती मारुती नंदन महाबली देवा बजरंगा नमन करतो तुला. देवा बजरंगा नमन करतो तुला. देवा बजरंगा नमन करतो तुला. भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे. महावीर जब नाम सुनावे, महावीर जब नाम सुनावे. भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे. महावीर जब नाम सुनावे, महावीर जब नाम सुनावे. बोला संकट मोचन जय हनुमान, बोला केसरी नंदन, जय हनुमान, बोला मंगल
भीम रूपी धरि असुर सहारे रामचंद्र के राज सवारे अष्ट सिद्धि नव विदिता दाता वंदे राम जानकी माता नाम तयाते सदैव घेता 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 इमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुति वनारी अंजनी सुत रामदूता प्रभंजना रामदूता प्रभंजना रामदूता प्रभंजना रामदूता प्रभंजना जय हनुमान ज्ञान गुण सागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश तिहुलो गोधा जय कपीश तिहुलो गोधा रामदूत तुलित बलधाम अंजनी पुत्र पवन सुत रामा 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 देव बजरंगा देव बजरंगा देव बजरंगा देव बजरंगा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की 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 राम लक्ष्मण जानकी जय बोलो
बजरंग बली गप सारी निध सानी धब गब धब ग सा माझ्या बाजूला माझे बाबा बसले आणि आज माझी स्टेपनी हा जो आलाप मारतोय तो माझा मुलगा आहे. दोन तास त्याच्यासाठी होत्या मध्ये सध्या
माझ्या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी तो पार्टिसिपेट करतो, पण आज खऱ्या अर्थाने डबल मला त्याचा सपोर्ट झाला. भजन शेतकरी भावाचं कधी पडणार नाही, कारण माझ्या गावदेवीची, माझ्या मारुतीरायची, माझ्या पाठी माझ्या आई वडिलांची साथ आहे आणि म्हणून बाजू मारून निघणार एवढं निश्चित. ओल्ड इज गोल्ड, नव्या चालीमध्ये त्यांनी वाढली. ओल्ड इज गोल्ड. आज आपल्या म्हातारे जे जे ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे आहेत, ज्येष्ठ मंडळी, त्यांच्या चेहऱ्यावर तर तेज बघा. आणि हल्लीची आमची पोरं, तरुण पोरं, विमल जिंदाबाद, बरोबर की नाही? हल्ली तो विमल नावाचा जो पदार्थ आहे, म्हणजे विमल पदार्थ बोलतोय मी, त्या विमलच्या अधीन एवढं व्यसनाच्या अधीन आमची तरुण पिढी जास्त होत चाललेली आहे. पण ओल्ड इज गोल्ड, जुनं सोनं. कारण तुम्ही आहात म्हणून तुमच्यामुळे मंडळी आम्ही आहोत. आज तुम्ही नसाल तर हल्लीच्या तरुण पिढीला काडीची किंमत नाही. त्याचं कारण तुम्ही गावचा विकास केलाय, गावची संस्कृती सांभाळलेली आहे. हल्लीची पोरं शहराकरणामध्ये जास्त जातात, पण बाळ सगळी तरुण पिढीला मध्ये एवढंच सांगणं आहे हात जोडून की आपल्या आई वडिलांचा आदर करा, आपल्या गुरुजनांचा आदर करा, आपल्या गावच्या संस्कृतीचं जतन करा. आयुष्यात तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही. अहो किती माणूस शिकला तरी चालेल. एक दिवशी आमचा जोडीदार शाळेत असताना विशाल मसूरकर काय बोलत होता, शितकर वर्षेस मसूरकर, रायगड वर्षेस सिंधुदुर्ग, असा सामना आहे सध्या आजचा. पण तो जाता
दुसऱ्या बारीला नक्कीच लाईनीवर येईल, म्हणजे त्याला ट्रॅक सापडेल, तो माझी साला काढणार आहे. मी माझा थोडा आवाज सपोर्ट न करता सुद्धा मी बोलायला सुरुवात केलेलीच आहे. शाळेत असताना शाळेत तास चालू होता आणि बुवांचं लक्ष बाहेर. 10वीला असताना बुवांचं लक्ष बाहेर. बाई बोलतो, हे विशाल बाहेर का बघतोस? विशाल बोलतोय, काय नाही बाई, बाहेर कोंबडी अंड कसं देते ते बघते. काय कोंबडी अंड कसं देते ते बघतोय. बाई बोलतात, अरे त्याच्यामध्ये एवढा उघड काय, त्यामध्ये नवल काय? बाई बोलतो, विशाल बोलतो, तुम्ही घालून दाखवा. उचलेला आहे तो तसा. आता बघा शाळेत पूर्वी आपल्याकडे एक म्हण आहे, आपल्या कोकणातल्या पोराला गावच्या पोराला कोण लगेच पोरगी देत नाही, बरोबर की नाही? पोरगा मुंबईचा पाहिजे. अरेंज मॅरेज पद्धतीमध्ये लय नाटके पोरींची आणि नवऱ्या पोरींच्या घरच्यांची. तो पोरगा चांगला कामाला पाहिजे, त्या पोराची चांगली खोली पाहिजे मुंबईला, त्याचे आई वडील चांगले पाहिजे. पण लव्ह मॅरेज असला काही नाही. लव्ह मॅरेज मध्ये पोरगा तो कुठल्या पण जाती पातीचा असू दे, तो कसा पण असू दे, रजिस्टर लग्न करणार आणि येऊन सांगणार आई बाबांना, मी लग्न केलं ना. आमच्या आई वडील बिचारे काय करणार, 2-3 वर्षानंतर या बघता या आमच्या भोगांनी काय इलाज नसतो. शेवटी आई वडील म्हणजे आपल्या काळजाचा तुकडा म्हणजे पोरगा. हो, पोर असू दे किंवा पोरगी असू द्या. पण बुवा तेव्हाची हल्ली परिस्थिती, पोरगा मुंबईचा पाहिजे. आणि तसंच झालं. बुवा पूर्वी गावी होते, काम धंद्याला नव्हतं आणि बुवाना कोण पोरगीच देत नव्हतं. मग बुवांच्या घरच्यांनी सांगितलं, तू 6 महिन्यापुरता तरी मुंबईला जा आणि मुंबईला गेला की आम्ही इकडे तुला स्थळ बघायला सुरुवात करू. जसे बुवा मुंबईला गेले, घरच्यांनी चांगलं स्थळ बघितलं. मुलीकडच्यांनी विचारलं, कुठे राहतो? मुंबईला राहतो. ठीक आहे, गणपतीला त्याला बोलवा, म्हणजे पसंतीचा कार्यक्रम उरकून घेऊ. आता पसंतीच्या वेळेला बुवांच्या घरच्यांनी सांगितलं, साला आपली बी काहीतरी इज्जत आहे. नवरीकडच्या लोकांनी विचारलं, पगार किती सांगा, बक्कळ पगार सांगायचा. भाई घाबरायचं नाही, पगार किती असू दे, नाहीतरी हल्ली कोण पगार विचारतोय, फक्त पगार सांगायचा. आणि एवढं फक्त बुवाने लक्षात ठेवलं. पसंतीचा कार्यक्रम सुरू झाला आणि पोरीकडच्याने विचारलं, काय मग राहायला वगैरे कुठे? तर सांगितलं बुवानी, बुवा विरारला राहतात. सांगितलं विरारला राहतो, पगार वगैरे किती? बुवानी लक्षात ठेवलं. घरच्यांनी सांगितलं, पगार जास्त सांगायचं आहे. पगार 1.5 लाख. किती? पगार 1.5 लाख रुपये, पण कापून वगैरे 8,000 रुपये येतो. किती? या 8,000 मध्ये म्हणजे पगार 1.5 लाख. लय चक्कर येतो. असं काही जास्त बोलायला गेलो, फक्त काय तो मला काय भरलाच नसल्यामुळे जास्त त्याला बोलणं, किती मेलेल्याला मारलं. म्हणजे बिचारा तसा प्युअर व्हेजिटेरियन आहे, आपल्यासारखा सुकट भाकरी खात नाही. आपल्याला बुधवार, शुक्रवार आणि रविवार काय ओली मच्छी नसेल तर निदान सुकटवणी तरी पाहिजे आहे ना. आंबील बरोबर एक चटणीचा गोळा, मी सुकट, बरोबर की नाही? ती असली की माणूस कसा एकदम टवटवीत. म्हणजे बहुतेक मला तोच फरक पडलेला दिसतोय. 3 दिवस होतो ना गावी, 3 दिवस बारीक. पण असं एक सुंदर शिकवण सादर करतोय, बाळासाहेबांचा पोवाडा सादर करतोय. नाम तुझे गिरिधारी रे, हरी रे हरी रे, अडवू नको माझी वाट, हरी रे अडवू नको माझी वाट, हरी रे अडवू नको माझी वाट. नाम तुझे
भजन ऐकायला झालं. प्राणी मात्रांना कळतो ही कुत्रा, त्याला कुत्रा म्हणजे त्याला आपण दत्तात्रयाच्या पायाजवळ त्यांना स्थान मिळालेलं आहे आणि आपण विचार तो त्याच्या वाटेला जात होता. पण ठीक आहे, मला वाटतं तो भजन ऐकायला येतो. कुत्र्याचा मोठा इतिहास आहे हो. पूर्वी तुमच्या माहितीसाठी सांगतोय, कुत्रा 4 पाय टेकून सुसू करायचा. पूर्वी कुत्रा 4 पाय टेकून सुसू करायचा. एक दिवशी असं झालं, सोसाट्याचा वारा आला, मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि कुत्रा असा एका झाडाखाली 4 पाय टेकून सुसू करत होता. तेवढ्या झाड कोसळलं, कुत्रा ऑन दी स्पॉट. पण तिथून खबरदारी म्हणून सगळे कुत्रे बघा, सुसू करताना झाड असू दे, भिंत असू दे, एक पाय लावणार आणि मगच सुसू करणार. खबरदारी म्हणून तो एक इतिहास आहे. दुसरा असा, कुत्रे हे जंगलाचे राजे होते. आता आपल्या माणसामध्ये गावागावामध्ये आलेले, पूर्वी कुत्रे जंगलामध्ये होते. ते त्या सगळ्या प्राणी मात्रांना सांगायचे की ह्या जंगलाचे राजे आम्ही आहोत. मग सगळे प्राणी बोलायचे, अरे तुमच्याकडे जीआर कुठे आहे? जीआर काय, गव्हर्नमेंटची मॉडेल कुठे आहे? सगळ्या कुत्र्यांना प्रश्न पडला. सगळे कुत्रे गेले कुठे? ब्रह्मदेवाजवळ. आणि ब्रह्मदेवाला बोलतायत, अरे देवा तू फक्त बोलतोस, आम्ही जंगलाचे राजे आहोत, पण आमच्याकडे कुठले लेटर नाही, कुठलं जयपत्र कुठं आहे? तेव्हा मग काय केलं, ब्रह्मदेवाने जयपत्र त्यांना दिलं. आणि एवढे कुत्रे हसत खेळत आनंदाने आले. आता सगळ्या प्राण्यांची वाट लावायची आणि आले. आणि मध्ये एवढी तुफान नदी होती, मुसळधार पाऊस आला त्यावेळेला आणि नदी धोधो वाहत होती. आता सगळे कुत्रे, एका कुत्र्याच्या हातामध्ये ते जयपत्र होतं. आता जयपत्र जर नदीतून गेलो तर ते जयपत्र भिजणार, वाहून जाणार. त्यामुळे त्यातले एक कुत्रा हुशार होता. त्याने काय केलं, त्या जयपत्राची चुरळी केली. चुरळी म्हणजे बारीकसा रोल केला आणि एका कुत्र्याच्या पाठून ढकलून दिला. आणि कुत्र्याच्या नदीतून क्रॉस करायला लागले. नदी क्रॉस करता करता नेमका त्याच्या पाठी जो घातलेली चुरळी, तो कुत्रा वाहून गेला. तो कुत्रा वाहून गेला, नदी क्रॉस केली. अरे जयपत्र कुणाकडे? जयपत्र कुणाकडे? ज्याच्याकडे होता तो घ्या. पुन्हा सगळे प्राणी मात्रांनी, जेवढे प्राणी होते, ह्या कुत्र्यांची जी काय पाकट काढली, तुम्ही जंगलातच नाही केली. तेव्हा ते कुत्रे आपल्या माणसामध्ये आले. आणि आता कधी पण बघा, रात्री एक कुत्रा कोण भुकला की सगळे कुत्रे भुंकत भुंकत येणार आणि पाठी वास घेणार. तुझ्याकडे आहे काय? तुझ्याकडे आहे काय? तुझ्याकडे आहे काय? म्हणजे ते जयपत्र तो घे रे, एकदा जंगलात जाऊया. असा तो इतिहास आहे. म्हणून कुत्र्याला कधी हक्क नसलायचं नाही. तो मोठा इतिहास आहे. आपल्या देवाच्या स्थानाजवळ त्याचं स्थान आहे. म्हणून सांगतो ऐका, नाम तुझे गिरधारी हरी रे, अडवू नको माझी वाट रे, अडवू नको माझी वाट रे, अडवू नको माझी वाट रे. ऐन दुपारी भलत्या वेळी, ऐन दुपारी भलत्या वेळी, ऐन दुपारी भलत्या वेळी, घरात घुसतो, घरात घुसुनी करशील जोरी, घरात घुसुनी करशील जोरी, घरात घुसुनी करशील जोरी. झळकरी बसवाला दिसली घरी, झळकरी बसवाला दिसली घरी, मुरलीची तान तुझे अमृताची वाणी, मुरलीची तान
ठिकाणी रचली शितळानी हरी रे अडवू नको माझी वाट रे हरी रे अडवू नको माझी वाट रे हरी रे अडवू नको माझी वाट रे नाम तुझे गिरधारी रे नाम तुझे गिरधारी रे हरी रे अडवू नको माझी वाट रे हरी रे अडवू नको माझी वाट रे हरी रे अडवू नको माझी अडवू नको माझी वाट रे. बाळासाहेब ठाकरेंवरून एक स्मरण गीत आणि शिवसेनेचं जे हिंदू हृदय सम्राट ज्यांनी हिंदुत्वाच्या लढाईसाठी रात्रंदिवस खस्ता खाल्ल्या आणि एवढं मराठी मुळे साम्राज्य उभं केलं अशा माझ्या बाळासाहेबांचे एक गीत म्हणून घेतोय. चालेल ना?